नमस्कार. योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज चर्चा आहे ती मंगळाच्या राशी परिवर्तनाविषयीची. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मंगळ हा ग्रह आपली सध्याची धनुराशी सोडून आपल्या परम उच्च राशीत अर्थात मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. मंगळाला ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापतीची संज्ञा प्राप्त आहे. जीवनामध्ये शौर्य, धाडस, पराक्रम या सर्वांचे कारकत्व हे मंगळाकडे आहे. त्याचबरोबर मंगळ हा ग्रह ऊर्जेचा कारक ग्रह आहे. त्याचबरोबर मिलिटरी, पोलीस यासारख्या क्षेत्रांमध्येही मंगळाचे प्रभुत्व हे पाहायला मिळते. मंगळ हा जेव्हा मकरेत गोचरीने प्रवेश करतो त्यावेळेस रुचक राजयोग निर्माण करत असतो. येथे मंगळाचा प्रवेश होण्यापूर्वी सूर्य आणि शुक्र हे दोनही ग्रह येथे विराजमान आहेत आणि मंगळ जेव्हा येथे येईल त्यावेळेस त्रिग्रही योग निर्माण होणार आहे आणि त्यानंतर बुध सुद्धा मकर राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेला चतुर्ग्रही योग हा निर्माण होणार आहे. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे आणि ज्यांना म्हणजे जे वर्किंग आहेत किंवा ज्यांचे कार्यक्षेत्रामध्ये ठसा उमटवण्याची इच्छा आहे अशा जातकांनी हे राशीफल आपली चंद्र राशी आणि आपली लग्न राशी या दोन्हीनुसार जर पाहिले तर त्यांच्यासाठी जास्त हितावह असे ठरणार आहे. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर कसे असणार आहे याची चर्चा पाहू. मेष राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश आहे आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. मेषेसाठी अर्थातच ही स्थिती एक श्रेष्ठ अशी स्थिती असणार आहे. येथे मंगळ कुलदीपक योग निर्माण करत असतो आणि मंगळाकडे 4 दृष्ट्या असतात, 4थी, 7वी आणि 8वी. मेषराशीसाठी हा मंगळ तुमच्यासाठी लग्न भावावर, चतुर्थ भावावर आणि पंचम भावावर दृष्टी टाकणार आहे. येथे मंगळ रुचक राजयोग निर्माण करत आहे. त्यामुळे मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर एक श्रेष्ठ स्थिती निर्माण करणार आहे. तुम्ही या कालखंडात साहसी आणि आत्मविश्वासी बनणार आहात. उत्साह हा तुमच्या नसानसातून भरून वाहताना दिसत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी त्यांच्यात मनासारखे पद मिळवण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर या कालखंडात खुश असू शकतात. व्यापार, व्यवसाय यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि धनागमनासाठी सुद्धा हा मंगळ तुमच्यासाठी पूरक असाच आहे. प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही व्यापारात किंवा व्यवसायामध्ये मागे टाकू शकणार आहात. परंतु कामाच्या या अतिरिक्त ताणामुळे परिवाराला तुम्ही वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे परिवारात मात्र कलहाची स्थिती ही असू शकते. प्रेमी जनांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अहंकाराला थारा देऊ नये हे त्यांच्यासाठी उचित असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता जर तुम्हाला उष्णता विकार असतील तर त्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. डोकेदुखी, मायग्रेन अशासारख्या समस्या असणाऱ्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तसेच ज्यांना पचनासंबंधीचे विकार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेतल्यास मंगळाचे हे गोचर त्यांच्यासाठी श्रेष्ठ परिणाम देण्यास हे नक्कीच तत्पर असणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह व्ययेश आणि सप्तमेश आहे आणि तो नवम भावातून अर्थात भाग्यभावावरून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि भाग्यभावातील या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभाव, तृतीय भाव आणि चतुर्थ भावावर पडणार आहे. नशिबाची साथ ही वृषभ राशीच्या जातकांना मिळणार आहे कारण मंगळ हा भाग्यभावातून गोचर करणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होताना या कालखंडात दिसत आहे. कर्मप्रधान असण्याबरोबरच तुम्ही धार्मिकही बनणार आहात असा संकेत हा मंगळ घेऊन येत आहे. नोकरी, व्यापार दोनही क्षेत्रासाठी हा मंगळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. छोट्या भावंडांचे सौख्य या कालखंडात तुम्हाला मिळण्याची शक्यताही दिसून येत आहे. परंतु आपली वाणी ही या कालखंडात कटू बनू शकते आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. परदेशी जाणार असाल किंवा परदेशासंबंधी काही व्यवहार करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांचा विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. वरिष्ठांचा सल्ला हा तुम्हाला एकंदरच उपयोगी पडताना दिसत आहे. स्वास्थ्याचा विचार करता वृषभ राशीचे स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येत आहे. परंतु पावलांसंबंधी किंवा नसांसंबंधी जर दुखणी असतील तर त्यांनी मात्र आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. एकंदरीत वृषभ राशीच्या जातकांसाठी भाग्यभावातील हा मंगळ अनुकूल असणार आहे. परंतु त्याचे फळ मिळण्यासाठी मात्र तुम्ही योग्य ती बुद्धीचा वापर हा सुद्धा केला पाहिजे. मिथुन राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह लाभेश आणि षष्ठेश असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अष्टम भावातील या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी लाभ भावावर, द्वितीय भावावर आणि तृतीय भावावर असणार आहे.
कालपुरुषाच्या कुंडलीत येथे मंगळ हा स्वराशीत असतो. मंगळ येथे संवेदनशील बनत असतो. अकस्मात धनलाभ होण्यासाठी हा मंगळ तुमच्यासाठी उपयुक्त आहे. परंतु एकंदर विचार जर केला तर मिथुन राशीसाठी मंगळाचे हे गोचर फारसे अनुकूल असलेले दिसून येत नाही. परंतु तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल किंवा PhD सारखा अभ्यास करत असाल, अशासारख्या गहन अध्ययनासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. प्रेमीजनांनी संशयाला आपल्या जीवनामध्ये थारा देऊ नये. त्याचबरोबर आपल्या वाणीवर सुद्धा नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. तुमची वाणी कटू बनण्याची शक्यता ही दाट दिसून येत आहे. नोकरीत प्रतिस्पर्धी हे असणार आहेत. तुमच्या विरुद्ध षडयंत्र होण्याची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही. परंतु तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने विरोधकांवर मात करू शकाल. या कालखंडात तुम्ही वाहन हे सुद्धा जपून चालवणे अपेक्षित आहे. स्वास्थ्याचा विचार करता मिथुन राशीच्या जातकांनी योग्य ती काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना पाईल्ससारख्या समस्या आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आणि आहाराची सुद्धा काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. मंगळाची चौथी दृष्टी तुमच्या लाभभावावर असल्याने तुमच्याकडून अचानक लाभाचे योग हे दिसून येत आहे. घरात कटुवाणीचा प्रयोग मात्र तुम्ही करू नये. पराक्रम भावावर मंगळाची दृष्टी असल्याने साहस पराक्रम तुमच्या हातून घडून येताना दिसत आहे. मेहनतीवर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. आणि उपाय म्हणून आजारी लोकांना जर तुम्ही मदत केली तर तुमच्यासाठी हे अतिशय फलदायी असे सिद्ध होताना दिसत आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी हा मंगळ दशमेश आणि पंचमेश असून सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी दशम भावावर, लग्न भावावर आणि द्वितीय भावावर असणार आहे. कर्क राशीसाठी सुद्धा हा रोचक राजयोग निर्माण करणार आहे. कर्क राशीसाठी मंगळ हा ग्रह सर्वाधिक राजकारक ग्रह असतो आणि तो आपल्या उच्च राशीत असणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासी बनणार आहात. व्यापारात, भागीदारी दोन्ही क्षेत्रात हा मंगळ तुमच्यासाठी ऊर्जावान आणि सफल बनवताना दिसत आहे. परंतु या कालखंडात रागावर सुद्धा तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे, कारण या मंगळाची सातवी दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर आहे. त्यामुळे अहंकारामध्ये वाढ होणे, राग येणे अशासारख्या समस्या तुम्हाला भेडसावू शकतात आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल करणे अत्यंत गरजेचे असणार आहे. या कालखंडात कर्क राशीचे जातक मात्र प्रभावशाली बनताना दिसत आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला त्यामुळे मानसन्मानाची सुद्धा मिळकत होताना दिसत आहे. नोकरीत मनासारखे परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा मंगळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. कुटुंबात मात्र समजूतदारपणे वागणे हे गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवनामध्ये अहंकारामुळे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे अहंकारावर जर तुम्ही नियंत्रण ठेवले नाही तर दाम्पत्य जीवन हे दूषित होऊ शकते. प्रेमीजनांनी सुद्धा मतभेदाला थारा न दिल्यास तुमचे प्रेमी जीवन हे ठीकठाक व्यतीत होण्यास हा मंगळ तुम्हाला योग्य ती मदत करेल. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना उष्णतेचे विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. उपाय म्हणून मंगळवारी श्री गणेश उपासना करणे, तीळ आणि गूळ यांचे दान करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी भाग्येश आणि चतुर्थेश असलेला हा मंगळ तुमच्यासाठी षष्ठ भावातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी नवम भाव, द्वादश भाव आणि लग्न भावावर असणार आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे. येथे मंगळ शुभ फलदायी ठरत असतो, कारण शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हा मंगळ तुम्हाला सहाय्य करणार आहे. कामाचा ताण हा सुद्धा तुम्हाला वाढताना दिसत आहे. जर तुम्ही पूर्वी घेतलेले जर कर्ज फेडण्याची इच्छा असेल तर या कालखंडात ती सफल होऊ शकेल. नोकरीसाठी हा कालखंड चांगला आहे. जुने कायदेशीर जर काही प्रकरणे असतील तर ती तुमच्या बाजूने निकाल लागण्यास हा मंगळ तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अपेक्षित यश घेऊन येणार आहे. व्यापारामध्ये तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. प्रेमीजनांसाठी हा कालखंड एकंदरीत ठीकठाक असलेला दिसून येत आहे. स्वास्थ्य सुद्धा सिंह राशीचे चांगले असणार आहे. जुनी दुखणी असतील तर त्यातून मुक्तता मिळण्याचे संकेत हा मंगळ घेऊन येत आहे. परंतु ज्यांची उष्ण प्रकृती आहे त्यांनी मात्र स्वतःच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आणि या मंगळाची दृष्टी तुमच्या लग्न भावावर असल्या कारणाने अहंकारामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे अहंकारापासून दूर राहणे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे. उपाय म्हणून सूर्याची उपासना सिंह राशीच्या जातकांनी या कालखंडात नक्की करावी. तर कन्या राशीच्या जातकांसाठी अष्टमेश आणि तृतीयेश असलेला हा मंगळ पंचम भावातून आपले गोचर भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी अष्टम भाव,
लाभभाव आणि द्वादश भावावर असणार आहे. पंचम भाव हा तुमच्या बुद्धीचा, विद्येचा, संततीचा, भावनांचा आणि प्रेमी जीवनाचा भाग आहे. निर्णय क्षमता ही तुमची या कालखंडात वाढलेली दिसून येणार आहे. कारण पंचम भावात हा असलेला मंगळ तुमच्यातील निर्णय क्षमतांना वाव देणार आहे. शेअर्समध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यासाठी तुम्ही या कालखंडात रिस्क घेण्यासाठी सिद्ध असणार आहात. विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः गणिताचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. नोकरीमध्ये तुमच्या कल्पनाशक्तीला योग्य तो वाव मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला नवीन ओळख मिळताना मदत मिळणार आहे. प्रेमी जीवनांसाठी हा कालखंड फारसा अनुकूल असलेला दिसत नाही, परंतु त्यांनी सुद्धा काही तक्रारी होऊ देऊन देणे याचवर त्यांनी आपला फोकस करणे गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवन ठीकठाक असलेले दिसून येत आहे. गर्भवती महिलांनी मात्र स्वतःच्या स्वास्थ्याची योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असणार आहे. ज्यांना पचनसंस्थेचे विकार आहेत किंवा ज्यांना पचनसंस्था कमकुवत आहेत अशांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. या कालखंडात तुमच्या संततीचा स्वभाव हा हट्टी पडणार आहे, कारण पंचम भाव हा संततीचा सुद्धा भाव आहे आणि येथे मंगळ हा उच्च राशीत बसलेला आहे. कमी बोलणे आणि जास्त काम करणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. आकस्मिक लाभाचे योग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. परदेशी जाणे किंवा परदेशी संबंधित व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येताना दिसत आहे. उपाय म्हणून मंगळवारी लाल वस्तूंचे दान करणे, मसुराची डाळ मारुती मंदिरात दान करणे, त्याचबरोबर गरजूंना मसूर डाळीचे दान करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष ते कन्या राशींवर पडणारा प्रभाव याची माहिती जाणून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चाही पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.